तर या ठिकाणी कार्य करत असताना जोपर्यंत आम्ही मी म्हणून कार्य करतो तोपर्यंत आम्ही संकुचित वृत्तीने कार्य करत असतो. मी, माझं आणि मला याच्या व्यतिरिक्त कुठला विचार त्याच्या मनामध्ये नसतो. बरं का? आम्हाला परमार्थ करायचे, भक्ती करायची, देवपूजा करायचं आहे, ग्रंथ वाचन करायचं आहे. उद्देश काय बरं, काय साध्य करायचं आहे? तर त्या ठिकाणी संत म्हणतात मितूपणाची बोलवण करायची आहे. मितूपणा ज्या वेळेला नष्ट होतोय त्यावेळेला खऱ्या अर्थानं परमार्थ घडत असते, भक्ती घडत असते, देवपूजा घडत असते. बरं का? प्रत्येक गोष्टीला आमच्या आडवं जर काही येत असेल, आमच्या साधनेमध्ये जर कोणी व्यत्यय आणत असेल महत्वाचं, किंवा कुठला जर व्यत्यय येत असेल, आमच्या पूजेमध्ये जर कुठला व्यत्यय येत असेल, बरं का, आम्हाला जे काही चांगलं साध्य करायचं आहे ते साध्य करण्यामध्ये जर काही व्यत्यय येत असेल तर तो म्हणजेच माणसाचा मीपणा. त्याची बोलवण करायची आहे. मौलिक दत्तगुरूंची आरती म्हणत असताना एक चरण आहे, ते आपण म्हणतो मितूपणाची केली बोलवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. बरं का? जोपर्यंत मितूपणाची बोलवण होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोण आहोत, जग काय आहे, देव काय आहे, आम्ही कशासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, आमचं कर्तव्य काय, आम्हाला काय साध्य करायचं आहे, हे सुद्धा कळत नाही, याचा निवाडा सुद्धा होत नाही. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात तुम्ही मन मला अर्पण करा. पूजा करता करता जे आपण देवाला वाहतो की नाही, फळं असतील, फुलं असतील, नैवेद्य असेल, जे काय असेल ते फुलं वाहत असताना भगवंत म्हणतात जरा मनही मला देता येतंय का बघ ना, मनही मला अर्पण करता येतंय का बघ ना. त्या मनाचा मोगरा करून आम्हाला अर्पण करता आला पाहिजे देवाच्या चरणी. बरोबर आहे का दादा? बरं का मौली? मनहा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन हे तुलसी अर्पुणी ऋषिकेशी, बरं का, पुनरपी संस्कृती येणे नाही. मन देवाच्या चरणी अर्पण करता आलं पाहिजे. आणि बुद्धी आमची देवाच्या चरणी स्थिर करता आली पाहिजे. मये व मन अदत्स्व मय बुद्धी निवेशया. मग भगवंत म्हणतात जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी मग सांग काही मी तू ऐसाऊ रे. बरं का? नदी जोपर्यंत वाहता आहे वेगळी, तिचं अस्तित्व घेऊन तिच्या नावाने, तोपर्यंत ती वेगळी आहे, तिचं अस्तित्व वेगळं आहे, तिची ओळख वेगळी आहे, तिचं नाव वेगळं आहे. कुठपर्यंत? सागराला मिळेपर्यंत. मौली एकदा ती सागराला मिळाली ना की मग तिचं तिथे वेगळं पण उरत नाही. मी तो ऐसा उरे, सागरच होऊन जाते, सागरच होऊन जाते. तसं आम्हाला देवपूजा करता करता देव व्हायचं आहे, नाही का? देवाचं नामस्मरण करता करता देव व्हायचंय, आम्हाला देव व्हायचं आहे. आणि ते सहज शक्य आहे. फक्त जे देवाला व्हायचं, अर्पण करायचं, ते अर्पण करता आलं पाहिजे, मन आणि बुद्धी. असो, श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे वालकस गाव आणि वालकस गावातील हे लोणे परिवार, लोणे परिवाराच्या मातोश्री
कैलासवासी द्रौपदाबाई महादू लोणे आईसाहेबांना 4 ऑगस्ट 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज आईसाहेबांना जाऊन 10 दिवस झाले. आज दशक्रिया विधी होती. त्या दशक्रियाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांचं मुलगा अर्थात आमचे श्री पंडित महादू लोणे पंडित दादा असतील, त्याचप्रमाणे सून असेल प्रमिला पंडित लोणे, नात असेल पूजाताई, नातू असतील रोहित आणि मनीष, त्याचप्रमाणे आईसाहेबांचं पती अर्थात आपले बाबा महादू दगडू लोणे, संपूर्ण हा लोणे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी बरं का. या ठिकाणी कार्य करत असताना आईसाहेब हरिभक्त परायण होत्या. चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं. आध्यात्मिक विचाराचं हे घराणं, हा परिवार आध्यात्मिक विचाराचा. देवकार्य, देवपूजा, हिताचं कार्य करता करता आईसाहेबांनी साधारणतः वयाच्या 70व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. आईसाहेबांचं देहावसन झालं. मृत्यू प्रत्येकाला आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे मौली, शेवट प्रत्येकाला आहे. पण शेवट होण्याच्या आधी आम्हाला मृत्यूचा सोहळा करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि तो प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. आमच्या आयुष्यामध्ये बरेच सोहळे असतात. बाकीचे सोहळे करण्यासाठी इतरांनी प्रयत्न करावे लागतात. काय आपल्या आयुष्यामध्ये माऊली बरेचसे सोहळे आहेत, ते बाकीचे सोहळे करण्यासाठी इतरांनी प्रयत्न करावे लागतात. ते सोहळे यशस्वी करण्यासाठी, ते सोहळे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी. पण तुमचा काय आणि माझा काय शेवटचा मृत्यूचा सोहळा तो आपल्यालाच स्वतःलाच यशस्वी करायचा आहे. तो सोहळा करायचा आहे बरं का. आणि तो सोहळा त्या पद्धतीने व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. भगवंत म्हणतात मयव मन अदत्स्व मय बुद्धी निवेशया निवेशिष्यसी मयव अतरोद्वन संशया. आम्ही आमचं मन देवाला अर्पण केलं पाहिजे. आम्ही आमची बुद्धी देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे. आता मन जर पाहायला गेलं, देवाला अर्पण करायचं आहे, देवाला मन जर द्यायचं आहे, तर अंतःकरण पंचकातला मन हा दुसरा भाग आहे. पहिला अंतःकरण आहे. अंतःकरण आहे. कुठलाही विषय, कुठलाही विचार बरं का, कुठलीही गोष्ट जी पहिले स्पर्श करते ना, ते अंतःकरणाला, अंतःकरणामध्ये तो विचार येतो. पहिला अंतःकरणामध्ये ते जे काय असेल ते घडत असतंय आणि मग ते विचार मनापर्यंत पोहोचत असतात, मनाकडे जात असतात, मन स्वीकारत असतंय आणि मग पुढे बुद्धी आहे. मनाच्या पुढे बुद्धी आहे. बुद्धीपर्यंत तो विषय जातो. बुद्धीला जर पटलं तर मग चित्त, आणि चित्त कार्य करायला लागलं की मग त्या ठिकाणी कर्तृत्व कार्य दिसतंय अहंकाराकडे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं ते पंचक आहे. आम्हाला देवाला मन जर अर्पण करायचे आणि बुद्धी जर त्या ठिकाणी स्थिर करायचे तर पहिला विचार आम्ही अंतःकरणाचा केला पाहिजे. पोटात जे असतंय ना तेच ओठात येतंय. आमच्या अंतःकरणामध्ये ज्या काही गोष्टी असतील, जो काही विचार असेल तो इंद्रियांकडे दिसतो माऊली, कारण तो मनाकडे येतो आणि मन इंद्रियांकडून ते कार्य करून घेत असतंय. मन इंद्रियांकडून कार्य करून घेत असतंय. कार्य करणारी इंद्रिय दिसतात, कार्य करताना इंद्रिय दिसतंय, पाहताना डोळे दिसतात, पण काय पाहायचं हे मन ठरवतंय. ऐकताना कान दिसतात, पण काय ऐकायचं हे मन ठरवतंय. बोलताना तोंड दिसतंय, काय बोलायचं हे मन ठरवतंय बरं का. आणि म्हणून
जे अंतःकरणात आहे ना ते आमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतंय. त्याच्याही पलीकडे संत म्हणतात जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात तुम्हाला अनुभवायला मिळतंय. जे पिंडात आहे ना ते ब्रह्मांडात अनुभवायला मिळतंय. त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेलं तर पेरले ते उगवते. बरोबर आहे की नाही? पेरले ते उगवते. पेरणी करताना जर तुम्ही जो काही भात असेल, आता नवीन बियाणं आलेलं आहे, नवीन नावं आलेली आहेत सगळे नाही का, जो काही पेरला असेल आता लावणी करताना तोच मिळाला असेल तुम्हाला. बरोबर आहे की नाही? जो तुम्ही आता लावला असेल लावणी करताना, आवणी करताना, बरं का, कापणीच्या वेळी तुम्हाला तेच मिळणार आहे, झोडल्यानंतर पण तुम्हाला तेच प्राप्त होणार आहे. भविष्यामध्ये आम्हाला ज्याची अपेक्षा आहे ना ती कर्म आम्ही आता वर्तमान काळात केली पाहिजे. वर्तमान काळामध्ये जो आम्ही विचार करतोय, जर वाईट विचार असेल तर त्याचा परिणाम वाईट असतो. तात्पुरतं फक्त आम्हाला असं वाटतं की ते चाललंय ते बरं चाललंय, तात्पुरतं वाटतंय. पण कर्म कोणाला सोडत नाहीत मौली. कर्म कोणालाच सोडत नाहीत. कोणालाच नाही म्हणजे देवादिकांना सुद्धा नाहीत. साधू संतांना नाहीत, देवादिकांनाही नाहीत. बरं का? ज्या वेळेला त्या शेतकऱ्याकडे शेतीचं काम करायचं म्हटल्यानंतर माती वाहायला लागायची, काही ओझं व्हायला लागायचं. बरं का? आणि ओझं वाहण्यासाठी मग त्याने एक गाढव पाळलं. माती वाहण्यासाठी एक गाढव पाळलं त्याने, ओझं वाहण्यासाठी एक गाढव ठेवलं. बरं का? पण मग त्याच्याच बाजूला दुसरा एक प्राणी होता, बोकड. आलं का लक्षात? बोकड होता. आता काय व्हायचं, गाढव गाढवाच्या कामाला जायचा, राब राब राबायचा, माती व्हायची, ओझं व्हायचं. बरं का? तिकडेच तो मालक त्याची कानी सोडायचा ना त्याला चरायला लावायचा. शेतामध्ये जायचं, कुठेतरी काय मिळेल ते खायचं, चारा कडवा जे मिळेल ते खायचं. आणि येऊन मात्र राहायला दोघांना जागा एकच, बोकडाच्या बाजूला थांबायचा, बोकडाच्या बाजूला बसायचा. बरं का? आणि मग तो आला की बोकड त्याच्याकडे उपहासाने पाहायचा. उपहासाने पाहायचा तो बोकड, विचार करायचा, बघ म्हणे मी जागेवर बसलो, काय आहे का टेन्शन? काय नाही, काही माल व्हायला लागत नाही, माती व्हायला लागत नाही, काहीच नाही. जागेवर पोट भरतो ना म्हणे मी, माझी सगळी व्यवस्था जागेवर करतोय मालक. आलं का लक्षात? आता जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये किंवा कानावर असं काही येत नाही तोपर्यंत माणूस खुश असतो. बरं का? जोपर्यंत माणसाच्या कानावर असं काही येत नाही तोपर्यंत तो त्याच्या नियोजनाप्रमाणे सुखी असतो. पण कोणी काही असं कानावर आणून टाकलं का मग विचार माणसाकडे तोच येतो, नाही का? तोच विचार येतो ना. दोन भाऊ जर असतील आणि मोठा भाऊ जर कुठे कामाला असेल काय, तर मग तो त्याची ड्युटी करत असतो, कामाला जात असतो, नाही का? आले चार पैसे की त्याच्यावरच तो सगळ्यांचा उदरनिर्वाह, बारक्याचं काय असेल ते बघणं, त्याच्या पोरांचं काय असेल ते बघणं, असं व्यवस्थित चालू असते. जोपर्यंत त्यांना त्यांच्या कानाला कोणी लागत नाही तोपर्यंत चांगलं चालू असतंय. पण एकदा काय मोठ्याच्या कानाला कोणतरी लागला, अरे तू मोठा आहेस, एवढं चांगलं कमवतोय, एवढे चांगले तुला पगार पाणी आहे, सगळं काय आहे काय, आणि बारक्याला पण ना बारक्याच्या पोरांना पण सगळं तू पाहतोय, त्याचं काय आहे? आतापर्यंत व्यवस्थित चाललं होतं, कानावर टाकल्यापासून तो विचार करायला लागला, अरे हा याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे, बरं का, याच्या बोलण्यात काहीतरी महत्व आहे. आतापर्यंत तो गाढव जायचा बरोबर, एकदा मालकाने सांगितलं की तिकडे जायचा, तो माल व्हायचा, तो माती व्हायचा, तो जो काही ओझा असेल तो व्हायचा. एकदा गेला शेतामध्ये काय मिळेल, कडबा वगैरे गवत मिळेल ते खायचा, यायचा, काही टेन्शन नव्हतं. आता बोकड त्याच्या कानाला लागला, बरं का, आणि कानाला लागून लागून काय म्हणतो तो, मला काय आहे का, माल व्हायला लागतंय का, माती व्हायला लागते का, काय टेन्शन आहे, जागेवर सगळं भेटतंय. आता तो विचार करायला लागल्यानंतर विचार करता करता बोकडाला विचारतोय,
साधारणतः काय करायला पाहिजे? साधारणतः काय करायला पाहिजे? बोकड म्हणाला काय नाही, आता तू माल वगैरे वाहतोय की नाही, ओझं वगैरे वाहतोय की नाही. ओझं वाहता 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 पाय सटकवायचा, पडायचं, कुठेतरी लागेल वगैरे असं काही. एकदा लागलं की माझ्या बाजूलाच आपला मस्त की सगळं तुला ऐकतं मिळेल. बोकडाचं ऐकलं त्याने. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मालकाने त्याला ओझं वाहिला नेलं तेव्हा पाय त्याने सटकवला, घासरला पाय, पण वरचं ओझं जास्त असल्यामुळे नेमका जो पाय त्याचा बाजूला गेला तो पाय मोडला, मध्ये मोडला. वेदना तर होतातच, पण बोकड्याने सांगितलेलं आठवतंय ना. वेदना तर होतातच, पण बोकडाने सांगितलेलं आठवतंय का जर जागेवर बसून जर मला खायचंय, जागेवर बसून जर मला सगळं काही अनुभवायचंय, तर मग ह्या वेदना मी सहन केल्या पाहिजे, बरं का. आणि मग डॉक्टर बोलवले, डॉक्टरांनी तपासणी केली, तर त्याच्या त्या पायाचा जो हाड होता त्या हाडाच्या रिपेरिंग करण्यासारखा पण नव्हता, अशा आतमध्ये शिलक्या झाल्या होत्या, बरं का. शेवटी मग औषधोपचार करून डॉक्टरांना काही त्याच्यामध्ये एक्सरे वगैरे केल्यानंतर काही गोष्टी समजल्या, ती तपासणी केल्यानंतर काही गोष्टी समजल्या, आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की ठीक आहे, जर तुम्हाला याला व्यवस्थित करायचं आहे तर मग कुठल्या तरी एखाद्या प्राण्याचा पाय जर मिळाला, समजलं, आणि हा मालक ज्या वेळेला त्या बाजूला बोकड बांधलेला आहे, त्याच्या बाजूला ते गाढव आहे, तो डॉक्टर तिथे तपासणी करतोय, आणि तो डॉक्टर सांगतोय त्याला, त्या मालकाला, आपला तुमचं गाढव व्यवस्थित होईल, गाढवाचा पाय पण व्यवस्थित होईल, चालायला सुद्धा लागेल, फक्त त्याला काय करायला लागेल माहितीये का, त्याला जर दुसऱ्या कुठल्या एखाद्या प्राण्याचा पाय जर मिळाला, ज्या वेळेला त्या मालकाने हे ऐकलं कुठल्या तरी प्राण्याचा पाय जर मिळाला, तेव्हा पटकन लक्ष मालकाचं कुठे गेलं, बोकराने खाली मान घातली, मग तो करायला गेलो, एक न झाला एक. आता पुढचं काही सांगायला नको तुम्हाला. आपला विषय काय माहितीये का माऊली, जे पिंडात असते ते ब्रह्मांडात अनुभवायला मिळतं. जो विचार आम्ही करत असतो ना, चांगला विचार केला तर त्याचं फल चांगलं मिळणार आहे, वाईट विचार केला तर त्याचं फल वाईट मिळणार आहे ना, बरं का. आता दोघांमध्ये फरक बघा काय आहे, बरं का माऊली. चांगलं पेरावं लागतंय, चांगलं लावावं लागतंय, वाईट पेरावं लावावं लागत नाही. चांगल्याचं संगोपन करावं लागतंय, सांभाळावं लागतंय, वाईटाला सांभाळावं लागत नाही. काय बेन्या झाल्या का आहेत? बेनाला गेल्यावर जी धूर आपण काढतो ती लावलेलं असते का आपाप निघलेलं असते? वाटतंय का तुम्हाला पक्की धूर निघावा म्हणून? वाटत नाही, पण निघते. काय आपण लावलेलं नसते, पेरलेलं नसते, नाही निघावं असं वाटतंय, पण ते निघते. किती जर वेळेवर बेननी केली नाही तर आम्ही जे लावलंय ते खाली आणि जे लावलं नाही ते वरती. मग कापणीच्या वेळी लोक बोलतात लई गौरी फुलवल्या ते शेतामध्ये, असंच नाही काहीतरी. काय बेननी जर केली नाही तर ते जर वरती आलं तर मग ते कापणीच्या वेळी लोक बोलतायत त्यावेळेला बेननी नाही केली, आता जे कापायचंय ते खाली राहिलंय, जे काढायचंय जे पाहिजे ते खाली राहिलंय, आणि नको ते किती फोपवलंय बघा. आता मला सांगा, खत मारताना तुम्ही त्या धुरीला मारला होता, त्या वेगळ्या गवताला मारला होता, की आपण जे लावलंय त्याच्यासाठी मारलं होतं? जे लावलंय त्याचं संगोपन करावं लागतंय, जे आम्हाला हवं आहे ना ते सांभाळावं लागतंय, बरं का माऊली, सांभाळावं लागतंय. तसे विचार आहेत, चांगले विचार आम्हाला निर्माण करावे लागतात, पेरावे लागतात, द्यावे लागतात. वाईट विचार माणसाला द्यावे लागत नाहीत. राग आलेल्या माणसाला थांबवावा लागतो, आवर घालण्यासाठी त्याला मार्गदर्शन करावं लागतंय, त्याच्या हातापाया पडायला लागतंय. काय त्याच्याकडून काहीतरी घडावं हे त्याला शिकवावं लागत नाही किंवा त्याला सांगावं लागत नाही माऊली, सांगावं लागत नाही. वाईट जे आहे ते सहज स्पर्श करतंय माणसाला, सहज येते, स्पर्श करून जातंय.
चांगलं जे आहे ना ते आम्हाला निर्माण करावं लागतंय, ते आम्हाला पेरावं लागतंय आम्हाला. आणि म्हणून आम्हाला जर परमार्थ करायचा आहे, भक्ती करायची आहे, देवपूजा जर आम्हाला करायची आहे, तर सगळ्यात महत्वाचा विचार आम्ही पहिले अंतःकरणाचा केला पाहिजे. बरं का? तुम्ही वरून देहाने किती परमार्थ करता त्यापेक्षा अंतःकरणाने तुमचा भाव काय आहे, निष्ठा काय आहे, श्रद्धा काय, याला खूप महत्व आहे. खूप महत्व आहे माऊली. बरं का? मला सांगा, जो संसार आपण करतो त्या संसारामध्ये सुख आहे की दुःख आहे? सगळ्यांचं उत्तर असेल दुःख आहे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांचं उत्तर असेल दुःख आहे. एवढं कशाला? कधीतरी घरामध्ये एखादी माझी आई, मावशी, काकी डोक्याला हात लावते आणि काय बोलते, नको झालाय, असा वाटतंय कुठेतरी जावा, कुठेतरी जावा, इथपर्यंत ठीक आहे, जीव द्यावा ह्या बरोबर नाही. कधीतरी एखादा बाबा बोलतो, असा वाटतंय ना ह्या सगळा सोडावा, काय म्हणजे पश्चाताप होतो माणसाला. पण मग मनापासून विचार करा, तो पश्चाताप वरच्यावर का अंतःकरणापासून? वरच्यावर होतो. बरोबर आहे की नाही? वरच्यावर होतो. काय झालं, एक आई होती, आजी. बरं का? आता कलियुग आहे ना, आपण ज्या युगात राहतो त्या. काही काळापूर्वी नाही का, आता मगाशीच आमचा विषय झाला मामांचा आणि माझा, सासूरवास आणि माहेर नाही का. पूर्वी महिलांना सासूरवास होता म्हणून माहेरची आठवण येत होती. आता सासूरवास राहिला नाही त्यामुळे माहेरची पण जास्त आठवण काही येत नाही. उलट माहेरची फोन करतात, काय का आठवण बिटवण येते का नाही येते? बरेच दिवस झाला आली नाहीस. सासूरवास कशाला म्हणतात? या महिला ज्या बसल्यात ना पुढे, आजी, वृद्ध माणसं, त्यांना विचारा कशाला सासूरवास म्हणतात ते. बरं का? कशाला सासूरवास म्हणतात ते त्यांना विचारा. आणि मग त्या अवस्थेमध्ये राहिलेली पण आताच्या युगामध्ये शिकलेली सून घरामध्ये आली आणि साहजिकच आहे, आपल्यालाही वाटतंय की माझी मुलं बाळ शिकली पाहिजेत, पुढची पिढी आमची शिकली पाहिजे, चांगल्या प्रकारे प्रगती झाली पाहिजे. चांगल्या विचाराने मनुष्य कुठलाही निर्णय घेत असतो, काम करत असतो, संबंध जोडत असतो, चांगल्या विचाराने संबंध जोडत असतो. बरं का? पण मग त्या सुनेवर तसे काही संस्कार नव्हते. बरं का? तसे काही संस्कार नव्हते सुनेवर. सतत मोबाईल मध्ये रील्स पाहणारी, सिरियल पाहणारी. तिला सिरियल पण कुठल्या आवडायच्या माहितीये का? सासू सुनाच्या भांडणं असतील ना, त्या सिरियल तिला खूप आवडायच्या. कसे डाव टाकायचे, बरं का, सासूला कशी मोठी ठेवायची, अशा काही गोष्टी असतात त्या सिरियल मध्ये पण असतात. बरं का? तर मग आणि काय झालं, घरातली कामं वगैरे गोड बोलून करून घ्यायची. बरं का? आई मी झाडू मारते, तुम्ही पटकन भांडी घासून घ्या. मला सांगा काम मोठं कोणतं? भांडे घासायचं का झाडूचं? काय? बरं का? असं ते असू द्या, पण ती टेक्निक होती. तेवढं ज्ञान सगळ्यांनाच असतंय असं नाही. बरं का? आता एकदा काय झालं, त्या सुनेने सांगितलं त्या आईला, आई साधारणतः मे महिना एंडिंग असा वेळ होता तो, मे महिन्याचा. बरं का? आणि त्यावेळेला आपण काय करतो, पाऊस पडायच्या आधी आपण ज्या काही माला बिलांना वया करतो, वय कंपाऊंड, ते झिटा वगैरे नाही का, अशा आंग्रा वगैरे पण वया करतो. मग ते काय करतो आपण, पाऊस पडायच्या आधी सगळ्या मोडून निखरून एकत्र करून त्याची फाटी म्हणून घरी घेऊन येतो. आता त्या सुनेने सांगितलं, आई मी घरातलं स्वयंपाक करते, तोपर्यंत तुम्ही काय करा, आपल्या माळावर जा आणि जे काही आपली वय केलेली आहे त्यातल्या फाट्या काढून, आंग्र वगैरे जी काही तुम्हाला काढता येतील ते काढून आणि त्या फाट्या घेऊन या आपल्याला. तसं तर त्या आईने विचार करायला लागला का इथे मला मोकळं चालता येत नाही, रिकामं चालता येत नाही.
एवढ्या लांब शेतावर जायचं, माळावर जायचं, पाट्या काढायची, ती बांधायची आणि ती परत उचलून घेऊन यायची म्हणजे जडच काम आहे. जातानाच ती कपाळाला हात मारायला लागली, बरं का, डोक्याला हात लावायला लागली. बरेच गोष्टी तिच्या मनामध्ये यायला लागल्या. ही चांगली चांगली माणसं जातात, तरुण तरुण माणसं जातात, तेव्हा आठवते हो का माणसाला, बरं का. गेली बिचारी, कसं तरी थोडाफार फाट्या काढली, तो भारा बांधला छोटा असा, उचलायला कोण नाही. बाजूला बघितलं इकडे तिकडे, तर एक दादा होते बाजूला काम करणारे शेतामध्ये. त्याला सांगितलं, दादा इकडे ये. तो दादा आला. त्याला सांगितलं, दादा हा ओझा जो आहे, भारा जो आहे फाट्यांचा, तो माझ्या डोक्यावर दे. आणि दिला त्याने तो भारा डोक्यावर. डोक्यावर घेतल्यानंतर लठलठा कापत होती बिचारी ती आई. देवाला विनंती करत होती, देवाला सांगत होती, बरं का, आता काय ताकद आहे का माझ्यामध्ये, बळ आहे का, शक्ती आहे का, करावं लागतंय. नाही करावं तर वेळेवर चहा मिळणार नाही, नाही करावं तर वेळेवर जेवण मिळणार नाही, करावं लागतंय, बरं का. आणि असा विचार करत करत करत, देवा देवा, अरे देवा तू आहेस कुठे, अशा प्रकारे ती धावा करत, देवाची आठवण करत पुढे निघालेली. नेमका एक बांध संपलेला, त्याला पर्या म्हणतो आपण आता, बरं का, तिथे तिचा पाय थोडा घसरला. एकीकडे भारा आणि एकीकडे ती पडल्याबरोबर डोक्याला हात लावला, यमाला हाक मारायला लागली.